चला तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आपण परत एकदा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे की 18 ते 20 दिवस गॅप पडल्यानंतर विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला लागतो, तर साहजिकच पहिला 1 आठवडा, पहिले 2 दिवस, पहिले 3 दिवस हे खूप खूप महत्त्वाचे असतात. कारण की या दिवसांमध्ये शिक्षक मागील झालेल्या परीक्षेचे पेपर्स तुम्हाला शो करत असतो. शाळेमध्ये, वर्गामध्ये रँकर्स कोण आहे हे ठरवत असतो. आणि याच दिवसामध्ये माझे पालक वर्ग किंवा माझे जे सहकारी मित्र आणि मैत्रीण आहेत, ते प्रत्येक जण आपल्या पाल्याला नाही चला 2 दिवसांनी पाठवू, नाही चला 3 दिवसांनी पाठवू, नाही चला 4 दिवसांनी पाठवू, नाही सोमवारपासून पाठवू. अरे हे चूक करू नका ना. कारण आपली शाळा सुरू होऊन जवळपास 1 आठवडा लोटला, तरी पण विद्यार्थ्यांचं रिझल्टच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबतीत हा खूप मोठा इश्यू आहे. अरे पालकांनो, थोडे जागृत व्हा. एक एक दिवस आपल्या पाल्याचा खूप महत्वाचा आहे. आज जर तुम्ही हे नाही करताल, तर येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक दिवसांमध्ये लेकरांना आपल्या मिनिमम 8 ते 10 तास स्टडी करणे आवश्यक आहे. होणार काय याच्यामध्ये? मग याच्यामध्ये बरेच विद्यार्थी बॅकफूट वरती पडतात. सपोज मी मागच्या आठवड्यामध्ये टीचर्सने काही होमवर्क वगैरे दिला असेल, मागच्या आठवड्यामध्ये बरेच काही टीचर्सने काही रायटिंग स्किल वगैरे घेतली असेल, मराठीमधलं काही ग्रामर वगैरे घेतलं असेल, किंवा काही वेळेला विद्यार्थी संख्या कमी आल्यामुळे टीचर्स हे महत्वाचे काही पॉइंट्स तुमच्या समोर एक्सप्रेस करत असतात. जसे की बेसिक कन्सेप्ट इन मॅथमॅटिक्स मधले असतील, बेसिक कन्सेप्ट इन सायन्स मधले असतील, किंवा एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं आपण दर्जेदार शिक्षण हे शाळेमधून देत असतो. मग काय झालंय की हल्ली अलीकडे काय झालं की शाळेमध्ये 2-3 गोष्टीच फक्त विद्यार्थ्यांकडून करून घ्यायला लागल्या. ते म्हणजे फक्त होमवर्क कंप्लीट करणे हाच माझा ध्यास. पण हे खरं नाहीये ना. त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे, त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे धडे, त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना प्रत्येक बंधुभाव, त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्य सुद्धा राबवणे तेवढेच गरजेचे आहेत. मग हे आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून, आपण आपल्या विद्यार्थ्यांना डेली येणाऱ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून हे शिकवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मी माझ्या कोचिंगच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थी सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टीला महत्व देणं आवर्जून आवश्यक आहे. एक तर त्याच्या वेळेला महत्व देणं आवश्यक आहे, आणि दुसरं रेग्युलॅरिटी. रेग्युलॅरिटी म्हणजे नियमितता. जर तुम्ही नियमित आलात, तर मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण राहणार नाही ना. बरेच पालक सहजपणे येऊन आमच्याकडे कंप्लेन करतात की सर अशाची अशी गोष्ट आहे. अरे इट्स ओके, काय हरकत नाहीये. तुमचा पाल्य रेग्युलर आहे का? रेग्युलर असलं म्हणजे त्या पाल्याच्या सगळ्या समस्या, त्या पाल्याचे सगळे डाऊट्स असतील, त्या पाल्याचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, ते डाऊट सेशन्स मध्ये आम्ही कंप्लीट करत असतो. मग यासाठी तुम्हाला काय करायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या पाल्यांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण जे काही कमवतो, आपण जे काही आर्थिक उत्पन्न वगैरे मिळवतो, हे आपल्या पाल्यासाठीच करतो. मग हे का नाही आवश्यक? मग हे पण आपल्यासाठी खूप काळाची गरज आहे. मग यासाठी पालकांनो, तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवा, नियमित क्लासला पाठवा, आणि नियमित स्टडी त्यांच्याकडून करून घेणं खूप आवश्यक आहे. मग काय होतंय, जेव्हा विद्यार्थी 10वी मध्ये जातो, 10वी मध्ये गेल्यानंतर आम्हाला बऱ्याच पालकांचे ओपिनियन्स येतात, सर आता हे 10वीचं वर्ष आहे, थोडं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. अरे कसं देणार त्याच्याकडे बारकाईने लक्ष? जर त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स पाडता येत नसतील, जर त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर कळत नसेल, तर हाऊ इट इज पॉसिबल टू गेटिंग देअर द प्रॉपर मार्क्स इन फ्युचर एक्झाम्स? नॉट पॉसिबल ना. जर त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकायचं असेल, तर त्याला 7th-6th स्टँडर्ड मध्ये एलिमेंट्सचे सिम्बॉल माहित असणं आवश्यक आहे. जर त्याला इंग्लिशमध्ये पुढे काही एखादं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वगैरे शिकायचं असेल, काही टेन्स वगैरे शिकायचं असतील, तर सर्वात अगोदर त्याला बेसिक नॉलेज म्हणजे त्याला रीडिंग येणं गरजेचं आहे. रीडिंग आल्यानंतर प्रत्येक शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन प्रॉपरली येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याला बऱ्याच मराठीतले वाक्य सुद्धा कळणे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं, चल बरं ठीक, चला कालचा होमवर्क कोणी कोणी केला नाहीये, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, यस्टरडेज होमवर्क वॉज नॉट कम्प्लिटेड. मग बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना रोज प्रॅक्टिस घेणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्यातली त्यात विद्यार्थ्यांवरती जास्त होमवर्कचं बर्डन न टाकता टेक्स्टबुक मधून जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस विद्यार्थ्याकडून करून घेणं आवश्यक आहे. अरे माझा तर टार्गेट असतो
मी जेव्हा विद्यार्थ्यांना एखाद्या सायन्सच्या माध्यमातून, मॅथच्या माध्यमातून जेव्हा एखादी कन्सेप्ट मी विद्यार्थ्यांसमोर मांडतो, तर माझं ओपन चॅलेंज असतं की दिस स्टुडंट्स विल बी गेटिंग देअर द बेस्ट मार्क्स इन माय टीचिंग कंटेंट. माझ्या टीचिंग कंटेंटमधून जे काही मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे, त्याच्यामधून विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेणं हा माझा उद्देश आहे. दिस इज माय गॅरंटी. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. मग अशाच पद्धतीने प्रत्येक टीचर्सनी जर आपण आपल्या खात्रीपूर्वक टीचिंगमधून जर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स घेण्याचा जर प्रयत्न केला, तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी चांगले मार्क्स घेण्यासाठी सक्षम होईल आणि पालकांनी सुद्धा तेवढंच अलर्ट राहून आपल्या पाल्यांचा अभ्यास घेणं गरजेचं आहे. चला तर परत एकदा सोमवारपासून आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवा, नियमित क्लासला पाठवा आणि रोजची रोज स्टडीचं अपडेट आपण पाहत जावे. धन्यवाद.